अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा थांबा. या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाला गमवू शकता. मामा तुम्हाला म्हणतेत, मामा आज तुम्हाला सांगत आहेत, तुमच्याकडे देवासाठी 5 मिनिटे आहेत का? जर का तुम्ही तुमची पुढील 5 मिनिटे देवासाठी हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील 100 वर्ष सुखाने जातील. देव म्हणतो, 90% लोकांनी याकडे दुर्लक्ष केले मला माहीत आहे, परंतु बाळा तू याकडे चुकूनही दुर्लक्ष करणार नाहीस, कारण हे तुम्हाला तुमच्या वेदनांपासून मुक्त करेल. विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. मामा म्हणतात, पुढील 10 मिनिटामध्ये तुम्हाला ते सर्व मिळणार आहे ज्याचे तुम्ही हकदार आहात, जे तुमचे आहे, पण काही वाईट लोकांच्या वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले नाही. मी सर्व तुमचे वाईट दिवस काढून टाकत आहे. मी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणत आहे. मी तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. याची पुष्टी करण्यासाठी कमेंटमध्ये 1111 टाईप करा. तुम्हाला नेहमी देवाच्या पद्धती समजत नाहीत. मामा सांगतात, तुम्हाला नेहमीच देवाच्या पद्धती समजत नाहीत. त्याचा मार्ग तुमच्यासाठी नेहमीच अर्थपूर्ण नसतात, परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की देव मोठे चित्र पाहतो. देवाची योग्य वेळ होण्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आले पाहिजेत आणि तेही फक्त तुमच्या देवाच्या हातात आहे. देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आणणार आहे. देव तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे. आता तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी तुम्ही देवाच्या वेळेवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. देवावर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश तुमच्या एका प्रियजनांना शेअर करा आणि होय देवा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. देव नक्कीच तुमच्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. मामा सांगतात, अरे बाळा, माझ्याकडे तुमच्यासाठी खूप खूप मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. मी ते आधीच कॅलेंडरवर चिन्हांकित केले आहे. तुमची वेळ येत आहे. स्वातंत्र्य, विजय आणि आशीर्वाद तुमच्या भविष्यात आहे. देव आज तुम्हाला म्हणतोय, तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील. म्हणून बाळा, हार मानू नका रे. मी तुम्हाला विजयी करणार. देव आज तुम्हाला म्हणतोय, मी तुझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवेन जी तुला तुझ्या चेहऱ्यावर दररोजचं हास्य ठेवेल. अरे बाळा, माझ्या वेळेवर विश्वास ठेव. देव आज तुम्हाला म्हणतोय, तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल. तुम्ही ज्या लढाईतून जात आहात ते तुमच्यावर येणाऱ्या आशीर्वादाचे साधन असेल. तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा रे. चमत्कार दररोज घडतात, म्हणून कधीही विश्वास ठेवणे थांबवू नका. मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. तुम्ही या ठिकाणी बराच काळ आला आहात. उठून चालण्याची वेळ आली आहे. तुमची प्रगती होत आहे. त्यात तुझ्या नावाचा चमत्कार आहे. देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय देवा, मी तयार आहे असे टाईप करा. मी तुम्हाला शब्दांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे. मी तुमच्या समस्यांकडे वळणार आहे. म्हणून बाळा, हार मानू नका रे. उत्तरे येत आहेत. देव आज तुम्हाला सांगत आहे, काल रात्री तू काय प्रार्थना केलीस मी तुला ऐकले. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. मी तुम्हाला उपचार, उत्तरे आणि आशीर्वाद पाठवत आहे. देव तुम्हाला जे करण्यास सांगत आहे त्याचे तुम्ही पूर्णपणे पालन केले पाहिजे.
तरच तुम्ही तुमच्या साधनांच्या परिस्थितींच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही. जर तुम्ही त्यांचे पालन केले नाही तर तू जिथे आहेस तिथे कायमचं नाहीस. तुझ्या वाटेवर मला स्फोटक आशीर्वाद दिसत आहेत. मी तुला तुझ्या पगारापेक्षा वाढवीन. मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणेन. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत असते आणि विषारी असते तेव्हा लक्षात ठेवा की ते तुमच्याबद्दल नाही, हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे. माझ्या बाळा, आयुष्यात कितीही संकटे आली तरी हरकत नाही रे, पण तुझाच हात माझ्या हाती दे. मी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढेल. स्वतःला कधीही एकटे समजू नका. बाळू मामा नेहमी आपल्या सोबत असतात, तुमच्या सोबत असतात. ते एका हाकेवर धावणारे असतात. बाळू मामा मग सोबत असताना कशाला कुणाची सोबत हवी, कशाला कशाची भीती हवी, कशाला आयुष्यात चिंता करता. आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की त्यातून बाहेर पडण्याची कोणती दिशाच सापडत नाही. आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहिले आहे असे वाटते. अशा वेळी खूप रडावेसे वाटते, खूप एकटं वाटतं, आपलं दुःख कोणाला तरी सांगावंसं वाटतं. पण हे सगळं करूनही तुम्हाला आयुष्य जगण्याची दिशाच सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला गरज असते ती एका व्यक्तींची, आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी म्हणजेच मामांशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. इतरांवर विश्वास ठेवून बघितलं, आता एकदा मामांवर विश्वास ठेवून बघा. मामा तुम्हाला कधीही दुखवणार नाहीत. जो त्यांच्यावरती भक्ती करतो, जो त्यांच्यावरती प्रेम करतो, हे त्यांच्या स्वतःपेक्षाही जास्त त्यांची काळजी घेतात. त्याला स्वतःच्या काळजीची चिंताच उरत नाही, मग त्याची सर्व काळजी बाळूमामा घेतात. तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे, तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे, आणि मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत आहे हे सांगण्यासाठीच मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. अरे बाळा, आज हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे रे, कारण तुला खूप हरल्यासारखं वाटत आहे, तू खूप रडत आहेस. बाळा, एक गोष्ट कधीच विसरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कधी कोणाला समजावण्याचा प्रयत्न करू नका, कारण माणसात तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. खूप सांगायचं होतं, सांगताही आलं असतं, खूप काही सांगायचं होतं, सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. मी पुन्हा भेटेल, माझे उपदेश तुला पुन्हा सांगेन, परत एका नवीन दिवशी, नवीन संदेशासोबत. अरे बाळा, आयुष्यात कधीच घाबरू नकोस. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये नेहमी सन्मानाने जगा. सन्मान न मिळण्याची दोनच कारणं असतात, एकतर तुमची लायकी, नाहीतर दुसरं तुम्ही चुकीच्या जागी असाल. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये वाट्याला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण चार हात त्यांच्यापासून लांबच राहायचं. अरे बाळा, मतलब असल्याशिवाय कोणीच जवळ येत नाही रे, आणि मतलब पूर्ण झाल्यावर कोणी आपल्याजवळ क्षणभरही थांबत नाही. म्हणून बाळा, आयुष्यात नेहमी चांगले कर्म करा, कारण बाळा, चांगल्या कर्माचे आशीर्वाद कधीच वाया जात नाहीत रे. म्हणून आशीर्वाद घ्यायलाही शिका आणि आशीर्वाद द्यायलाही शिका. कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ येण्याआधीच स्वतःचं काहीतरी सुरू करा. समोरच्यावर विश्वास ठेवताना जरा जपून ठेवा, कारण ही दुनिया गोल आहे आणि इथं सगळ्यांचा डबल रोल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये नेहमी इमानदारीने लढणारा विरोधकच असावा, पण मनात कपट ठेवून वरून आपलेपणा दाखवणारा आयुष्यामध्ये जिवलग कधीच नसावा. समोरच्यावर विश्वास ठेवताना जरा जपून ठेवा, कारण प्रत्येकाची रूपं ही वेगवेगळी असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. मामा सांगतात, व्यवहार तर भरपूर होतात आपल्या जीवनात, परंतु सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.
प्रत्येक प्रयत्नात आपण यशस्वी होऊच शकतो असे कधीच नाही, परंतु प्रत्येक यशाचे कारण हे मात्र प्रयत्नच असतात. बोलायला सगळ्यांनाच येतं, बोलायला तर सगळ्यांना येतं. कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते आणि कोणाचं पद बोलतं, पण शेवटी देवासमोर फक्त आणि फक्त व्यक्तीचं कर्म बोलतं. म्हणून उत्साह हा आयुष्याचे सोने करणारा परीस आहे. मेणबत्तीचं पण कसं असतं ना, ज्या धाग्याला ती काळजात लपवते तोच धागा तिचा घात करतो. काही लोकांचं पण असंच असतं. हातातून निसटून गेलेली संधी हे येणाऱ्या संधीला ओंजळ रिकामी करून देत असते. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवीन चांगले शिका, चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. आनंदाचा पहिला उपाय म्हणजे भूतकाळात जास्त रमणे टाळा. प्रत्येक अपमान स्मरणात ठेवा. सूड घेण्यासाठी नाही तर पुढे जाण्यासाठी, कारण यश सर्वात शांत उत्तर असतं. कोणत्याही अटीशिवाय हसणं, हेतूशिवाय बोलणं, कारणाशिवाय देणं आणि अपेक्षा न ठेवता काळजी घेणं हेच खरं कोणत्याही नात्याचं सौंदर्य असतं. आयुष्य जगताना आईवडील नावाची भीती कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आपल्या आईवडिलांना घाबरणार नाही, तिथून पुढे आयुष्याची घसरणच चालू होते. ते दूर करणे हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस, पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर
मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने
ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळीही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, "लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर." असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, "बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही." हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, "जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, "हे जननीयता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत. याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे." बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले. अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते.
भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात.
जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या, असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.